आज मध्यरात्री साधारण 2 वाजता एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या वांद्र्यातल्या घरात शिरला। हा अज्ञात व्यक्ती घरात शिरल्याचं सुरुवातीला एका काम करणाऱ्या मोलकरीने पाहिलं। या महिला कर्मचाऱ्याशी वाद सुरू झाल्यावर त्या अज्ञात व्यक्तीनं मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केले। त्यानंतर मोलकरीने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान त्याच्या रूम मधून बाहेर आला। सैफ अली खानने अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकू आणि मोलकरणीचा रक्ताने हात माखल्याचं पाहून तो तिच्या मदतीसाठी धावला। यावेळी आरोपी आणि सैफ अली खान मध्ये झटापट झाली। त्यावेळी आरोपीने हातातील चाकूने सैफवर सपासप 6 वार केले। यानंतर आरोपीने तिथून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीने पळून गेल्यानंतर मध्यरात्री सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याच दरम्यान आता हल्लेखोराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे सैफ अली खानवर ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे।